हा लेसन बघणार आहोत. हा 9th स्टँडर्डचं लेसन आहे. तर या सेटमध्ये सेट्समध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर हे इंट्रोडक्शन मी तुम्हाला इथं फळ्यावर सांगितलेलं आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, तर सेट्स इंट्रोडक्शन म्हणजे ह्या सेट्सचं इंट्रोडक्शन आपण ह्या पाठात बघणार आहोत. टाइप्स ऑफ सेट, त्यानंतर वेन डायग्राम्स, इक्वल सेट्स, सबसेट्स, युनिव्हर्सल सेट, त्यानंतर इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. हे सगळे पॉईंट्स आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आता काय करणार आहोत, तर आपल्या पुस्तकामध्ये सेट्सचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर ते स्टेप बाय स्टेप आधी घेऊ आपण आणि त्यानंतर हे तुम्हाला समजल्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आपण घेणार आहोत आणि हे आधी समजल्यानंतर तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट 1.1 हा लगेचच येणार आहे, पण तोही मी पूर्ण करून घेणार आहे. तर आता आपण पुस्तकामध्ये बघू. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण बघितलं की ह्या सेट या लेसनमध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर आता ह्याचं आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. इथं तुम्हाला पुस्तकामध्ये काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. तर इथं पिक्चर्स कोणकोणते दाखवले आहेत बघा. फ्लावर बकेट, बंच ऑफ कीज, फ्लक ऑफ बर्ड्स, पील ऑफ नोटबुक्स, कलेक्शन ऑफ नंबर्स. हे असे काही चित्र दिलेली आहेत. तर हे काय आहेत, तर काही गोष्टी ज्या आहेत ते एकत्रित आहेत आणि त्या एकत्रित असण्याला आपण एक काहीतरी नाव देतोय बघा. तर ह्याला काय नाव दिलंय, तर फुलं खूप जास्तीची आहेत आणि त्याचा एका फ्लावर पॉटमध्ये ठेवलंय म्हणून त्याला आपण फ्लावर बकेट असं म्हणतो. किंवा एक चाव्यांचा जुडगा आहे. त्यानंतर पक्ष्यांचा थवा आहे. पक्ष्यांचा भरपूर पक्षी आहेत म्हणून इथं पक्ष्यांचा थवा म्हटलंय. भरपूर नोटबुक आहेत, थोडक्यात इथं पिल म्हणलंय म्हणजे ढिगारा. त्यानंतर कलेक्शन ऑफ नंबर्स, तर इथं एक विशिष्ट शब्द असा वापरलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे सेटची डेफिनेशन दिलेली आहे. काय डेफिनेशन आहे बघा. वी यूज स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन given above. In all the above examples, we can clearly list the objects of that collection. We call the collection of such sets are set. आता इथे काय म्हटलंय बघा आपल्याला की तर काही जे स्पेशल वर्ड्स आहेत कशासाठी, तर कलेक्शनसाठी वापरले जातात. म्हणजेच इथे आपल्याला काही उदाहरणं वरती दिलेले आहे, आपण आत्ताच ते बघितले. तर त्याला आपण वेगवेगळे नावं दिलेले आहेत आणि या कलेक्शनलाच आपण काय म्हणतो, सेट असं म्हणतो. ठीक आहे. काही आता इथे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. इथे सी द एक्झाम्पल्स गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. आता इथे सेट आहेत किंवा नाही हे आपल्याला इथे डिसाईड करायला सांगितले. तर पहिलं उदाहरण आहे बघा, डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्यांचे वार. आता आठवड्यांचे वार आपल्याला माहिती आहेत किती आहेत, तर 7 वार आहेत. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे हे आहेत. तर हे एक सेट आहे आणि हे 7 दिवसांचा जो संच आहे त्यालाच आपण सेट असं म्हणतो. त्यानंतर मंथ्स ऑफ इयर, जानेवारी, फेब्रुवारी हे जे मंथ्सची नावं आहेत ते एका वर्षाची पूर्ण नावं आहेत, तर त्याला आपण सेट म्हणू शकतो. आता पुढचं उदाहरण दिलं आहे आपल्याला बघा, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आता चिल्ड्रन हे आहेत पण एका क्लासमधले आहेत, तर ते ब्रेव आहेत. मग आपण ते कसे ठरवणार की ते ब्रेवच आहेत म्हणून, तर आपल्याला ते ठरवता येणार नाहीत आणि म्हणून हे सेट नाही आहे. त्यानंतर चौथं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे बघा, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. तर 10 सुरुवातीचे नंबर्स म्हणजे मोजता येणारे नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा लिमिटेड स्टॉक आहे आणि त्याला आपण म्हणू शकतो की हे सेट आहे. आता 5वं उदाहरण दिले आपल्याला, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये भरपूर असे फोर्ट्स आहेत, तर त्यातलं स्ट्रॉंग कोणता आहे किंवा किती आहेत असं आपण काही सांगू शकत नाही, कारण जे सगळे महाराष्ट्रातले आहेत फोर्ट्स ते सगळे कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत का. आता पडझडीमुळे किंवा अजून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ते स्ट्रॉंगचे वीक झाले. मग आपण त्यातला कुठला स्ट्रॉंग कुठला हे आपण असं काही ठरवू शकत नाही, म्हणून हा सेट नाही आहे. त्यानंतर तुम्हाला 6 नंबरचं एक्झाम्पल दिले, प्लांट्स इन आवर सोलार सिस्टीम. आता आपल्या सोलार सिस्टीममधले जे प्लांट्स आहेत ते सगळे, आता तुम्हाला ते सगळे माहिती आहेत, त्याला ठराविक असं ग्रुप आहे आणि त्याला आपण सेट असं म्हणणार आहोत. आता पुढे बघायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे सेटबद्दल आपल्याला जास्तीची माहिती दिली आहे. आता ही सेटबद्दलची माहिती
ही तुम्हाला गणित सोडवताना उपयोगी येणार आहे बघा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, इफ वी कॅन डेफिनेटली ऑर क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. आता इथं कन्फर्म अशी डेफिनेशन दिली आहे. मगाशी पण आपण डेफिनेशन बघितली पण ती थोडीशी तोडकी मोडकी वाटली, पण इथं कन्फर्म अशी डेफिनेशन आहे. काय आहे इथे सांगितलं आहे की जर आपल्याला परफेक्टली माहिती आहे किंवा क्लिअरली आपण डिसाईड करू शकतो की एखाद्या गोष्टीचं हे कलेक्शन आहे, त्याच वेळेला आपण त्या कलेक्शनला काय म्हणू शकतो, सेट असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर्स. आता हे जे सेट आहे तर सेट आपण सेटला नाव देत असतो. मग ते सेटला नाव देत असताना आपण इंग्रजी अल्फाबेट जे आहेत त्याच्यातला कॅपिटल अक्षर जे आहेत त्यातल्या A to Z पैकी कुठलंही वापरू शकतो, पण ते आपल्याला कॅपिटल अक्षर वापरायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितले द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर गिवन आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स ABC. आता जे सेटमधले मेंबर्स आहेत ते आपण कोणत्या अक्षरांना दाखवतो, ते स्मॉल लेटर्स इंग्रजीमधले अल्फाबेट्स आहेत त्यातले अल्फाबेट्समधले स्मॉल लेटर्स जे आहेत त्यांना आपण ते दाखवतो. ते सुद्धा A to Z मध्ये दाखवता येतात. त्यानंतर पुढे आपल्याला सेट लिहायचे कसे ते पण सांगितलं आहे बघा. ह्याच्यामध्ये इफ A इज ॲन एलिमेंट ऑफ सेट A देन वी राईट इट ॲज A इज एलिमेंट ऑफ A अँड इफ A इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट A देन वी राईट A इज नॉट एलिमेंट ऑफ A. आता विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये जर A हा कॅपिटल A हा सेट आहे तर तो स्मॉल a हा त्या संचाचा घटक आहे किंवा एलिमेंट आहे असं आपल्याला ज्यावेळी लिहायचं आहे त्यावेळेला आपण ईचं चिन्ह बघा इथे दाखवते मी. हे ईचं जे चिन्ह आहे ई सारखं दिसतं पण ईचं चिन्ह नाही आहे, त्यावेळेला इथे आपण असं लिहू शकतो A इज द सेट ऑफ कॅपिटल A. त्यानंतर जर नसेल तर त्याच ई सारख्या दिसणाऱ्या अक्षरावरती अशी क्रॉस रेष मारल्या जाते आणि तिथे म्हटलं जातं की A इज नॉट एलिमेंट ऑफ A. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यानंतर आपल्याला इथे काही सेट दिलेले आहेत आणि ते सेट तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितले. तर आता एन हा सेट आहे तर तो सेट कोणत्या सेटसाठी वापरला जातो, नेहमी लक्षात ठेवायचे नॅचरल नंबरसाठी तो वापरला जातो. तर नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतात 1 2 3 पासून. नॅचरल नंबर हे खूप आहेत, हे अनंत आहेत, त्यामुळे आपण इथे काय करू शकतो, इथे आपण हे लिहू शकत नाही की त्याची लास्ट नंबर कोणता आहे, तो खूप मोठा आहे म्हणून इथं आपल्याला डॉट 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 असं दाखवलेलं आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की सेट लिहिताना इथं कर्ली ब्रॅकेट वापरलेला आहे. तर आता हे आपल्याला पुढे बघायचंच आहे की सेट कशा प्रकारे लिहितात. तर मग आता इथे W हा सेट दिलेला आहे, हा दिला आहे 0 पासून सुरुवात झाली आहे म्हणजे हा सेट कुठल्या नंबर्सचा आहे तर होल नंबर्सचा आहे. त्यानंतर इंटिजर्स म्हणजे मायनस आणि प्लस, तुमच्या नंबर लाईनवर ज्या सगळे नंबर्स आहेत ते सगळे नंबर्स तुमच्या इंटिजर्समध्ये असतात. त्यानंतर Q इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर अँड R इज अ सेट ऑफ रिअल नंबर. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्या मेथड्स बघायच्या आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. आता सेट्स आहेत तर ते सेट्स कसे लिहितात हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये देअर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. आता ह्या 2 मेथड्स आहेत. कोणकोणत्या मेथड्स आहेत तर पहिली आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड आणि दुसरी आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. तर आता लिस्टिंग मेथड, विद्यार्थी मित्रांनो लिस्ट तुम्ही प्रत्येक वेळी करता. तुमच्या वर्गातील जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांची जी लिस्ट करतो आपण ती लिस्ट आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमची आई किराणाची लिस्ट करत असेल ती पण एक प्रकारची लिस्ट आहे. ठीक आहे. आणि ह्याच लिस्टिंग मेथडला आपण रोस्टर मेथड असंही म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की परीक्षेमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी असा प्रश्न देऊ शकतात की तिथं राईट रोस्टर मेथड असं म्हणू शकतात. तर रोस्टर मेथड ज्या वेळेला तुम्हाला विचारली जाते त्यावेळेला तुम्ही लिस्टिंग मेथडनंच करायचं आहे. तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, लिस्टिंग मेथडलाच आपण रोस्टर मेथड असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, कशा प्रकारे आपल्याला सेट लिहायचा असतो.
इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इज कर्ली ब्रॅकेट. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की यामधले जे सगळे एलिमेंट्स आहेत आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. इच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली वन अँड सेपरेटेड बाय कॉमाज. ह्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट फक्त एकच असतो आणि तो सेपरेट कशाने करतात तर कॉमानी करतात. त्यानंतर द ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट्स. आता ह्याच्यामध्ये ऑर्डर जी आहे, समजा आपण 1 2 3 4 असं म्हणतो, तर तिथं आपण 1 2 3 4 नाही म्हणलं, 3 2 1 असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये चुकीचं होणार नाही. फक्त त्याच्यामध्ये एलिमेंट कोणते आहे हे लिहिणं महत्त्वाचं आहे. तर दॅट इज तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं आहे. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 अँड 10 कॅन बी रिटन ॲज. आता ऑड नंबर आहे 1 to 10च्या बिटवीन आहेत, म्हणजे 1 आणि 10 हे आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामधले जे ऑड नंबर आहेत ते आपल्याला इथे दाखवले. तर ॲज सांगितलं आहे त्यांनी ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3 5 7 9. आता हे चढत्या क्रमानं दिलेले आहेत, परंतु आपण त्याला असंही लिहू शकतो, ए इज द सेट इन कर्ली ब्रॅकेट 7 3 5 9, म्हणजे उलट सुलट क्रमाने आपण त्यातले एलिमेंट्स लिहू शकतो. आणि त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे इफ ॲन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स दॅन इट इज customary to write that element only once, that is the word. Remember, the letters R, E, M are repeated more than once. So the set of letters of this word is written as A is equal to in curly bracket R, E, M, B curly bracket close. आता इथे आपल्याला काय सांगितलंय बघा, रिमेंबर हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे कशामध्ये, तर सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की जे शब्द आर एम ई हे शब्द रिपीटेड आलेले आहे. तुम्ही ह्या शब्दामध्ये बघू शकता बघा, ई किती वेळा आलाय, 3 वेळा आलाय, एम आलाय 2 वेळा आणि आर आलाय पण 2 वेळा. मग हे डबल डबल लिहायचे नाही आहेत, प्रत्येक शब्द फक्त एकच वेळा लिहायचा आहे आणि म्हणून इथं आपण असा लिहिलाय आर ई एम बी हा एक शब्द लिहिलाय. ठीक आहे, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला सेकंड नंबरची मेथड बघायची आहे. ती कोणती आहे तर रूल मेथड आहे और सेट बिल्डर मेथड. जसं लिस्टिंग मेथडला 2 नाव आहे तसंच रूल मेथडला सुद्धा 2 नाव आहे. त्याला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतात. आता ही कशी असते बघा, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स बट राईट द जनरल एलिमेंट using variable followed by a vertical line or colon and write the property of the variable. आता ह्याच्यामध्ये आपण लिस्ट वगैरे काही करत नाही, तर हे एक तिरप्या रेषेनं किंवा कोलनने आपण हे लिहू शकतो आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी दाखवण्यासाठी इथं व्हेरिएबलचा वापर करतात. आता इथं दॅट इज सांगितलंय तुम्हाला, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ एन, 1 is less than x, x is less than 10, curly bracket close, and read as set A is the set of all x such that x is a natural number between 1 and 10. आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो x आहे हा x कसा आहे, 1 पेक्षा मोठा आहे आणि हा 10 पेक्षा लहान आहे. म्हणजे इथं काय सांगितलंय आपल्याला देताना, इथं त्याची प्रॉपर्टी सांगितली आहे. इथं म्हटलंय की हा एक्स हा नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे. इथे दाखवताना आपल्याला असं सांगितलं की एक्स बिलॉंग्स टू एन. एन म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं नॅचरल नंबरचा सेट आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 to 10 मधले ज्या नंबर्स आहेत नॅचरल नंबर्स आहेत तो सेट आहे इथं असं आपल्याला सांगितलंय. हे लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट लिहायची नाही तर त्याचा प्रॉपर्टी लिहायची आहे. ठीक आहे, आपल्याला पुढे जायचंय बघा. आता इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला ते सोडवायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, इथे मी तोंडी सांगते. ठीक आहे, इथे दिलंय बघा लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि इकडे रूल मेथड. म्हणजेच रूल मेथडला पण अजून दुसरी कुठली मेथड म्हणतो तर सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये लिस्टिंग मेथडमध्ये ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 12 अँड 14 कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर आता ह्याला काय म्हटलंय रूल मेथडमध्ये, तर इथं दिले बघा ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज ॲन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15.
म्हणजे हे इवन नॅचरल नंबर आहेत पण 15 पेक्षा लेस आहेत. आता ह्याच्यामध्ये बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता ह्याच्यामध्ये बिटवीन 1 to 20 आहे. तर इथे 1 to 20 आहे. तर इथे हा सेट आपण कसा लिहिणार, तर इथे बघा बी इज इक्वल टू 1 to 20 मधले परफेक्ट स्क्वेअर लिहायचे आपल्याला. तर हे कसे लिहिणार आपण, 4 2 हा कुठलाच नाही आहे, 1 हा स्क्वेअर नंबर आहे, 1चा स्क्वेअर 1च असतो. त्यानंतर 2 हा कोणत्याच ह्याचा 2 हा कुठल्याच संख्येचा स्क्वेअर नाही आहे, 4 आहे. त्यानंतर 4 नंतर कुठला आहे, 9 आहे, नंतर 14 आहे. हे सगळे स्क्वेअर नंबर आहेत आणि ते आपण इथं लिहू. ठीक आहे. त्यानंतर AEIOU हे दिलेत, हे काय आहेत तर वोवेल्स आहेत इन अल्फाबेट्स. मग इथे काय करू शकतो आपण, C इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ व्होवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स असं आपण इथे म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा सेट दिला आहे आपल्याला, D इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. आता रेनबो मधले कलर्स आहेत, तर इथे आपल्याला रेनबो मधले सगळे कलर्स लिहायचे आहेत. तर इथे कलर्स लिहायचे किंवा त्याचे अल्फाबेट लिहिले तरी चालतील. त्यानंतर बघा P इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अन इंटिजर्स अँड काय सांगितलं आहे, -3 इज लेस दॅन एक्स इज ग्रेटर दॅन एक्स अँड लेस दॅन 3 करेक्ट. नंतर लेस दॅन सांगितलं आहे -3 आणि ग्रेटर दॅन +3. म्हणजे ह्याच्यामधले संख्या लिहायच्यात मग आपल्याला, म्हणजे कोणत्या येतील, 0 +1 +2, इकडे -1 -2 या संख्या येतील. त्यानंतर इथे काय सांगितलं आहे आपल्याला शेवट, तर M इज इक्वल टू 1 8 27 64 आणि 125 हे नंबर्स दिलेत. आता हे नंबर्स, आता हे एक उदाहरण तुम्ही करायचं आहे. ओके, ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 चालू करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला सांगितला आहे बघा, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. बघा आता रोस्टर फॉर्ममध्ये आपल्याला हे जे सेट्स, मी आता हे सगळे सेट्स इथं लिहिलेले आहेत आणि आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये ते लिहायचे आहेत. तर इथं रोस्टर फॉर्म म्हणजेच आपल्याला, आपण सुरुवातीला बघितलं होतं लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथडमध्ये हे आपल्याला लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला क्वेश्चन आहे बघा आपला, काय सांगितलं, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. तर इव्हन नॅचरल नंबर्स आहेत, तर त्याचा सेट लिहायचा आहे आपल्याला. आता आपण सेट लिहितो म्हणजे इथे काय करतो, तर इथे आपण कॅपिटल कुठलंही अल्फाबेट तुम्ही वापरू शकता, मी A वापरले. तर हा सेट आपल्याला लिहायचा आहे, इव्हन नॅचरल नंबर्स लिहायचे. तर नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतात, 2 4 6 8 आणि आपण त्याची शेवटची संख्या आपल्याला माहीत नाही, ती भरपूर आहे, अनंत आहे, म्हणून इथं आपण डॉट 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 लिहिणार आहोत आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. तर 1 to 50 मध्ये प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत आणि ते प्राईम नंबर्स इव्हन नंबर्स पाहिजे. आता आधी तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय हे सांगते, तर तुम्हाला माहितीच आहे पण तुम्हाला परत रिवाईज करते. प्राईम नंबर म्हणजे कोणते नंबर, ते की ज्या नंबरला त्याच संख्येनं किंवा 1नं भाग जातो अशा संख्या म्हणजे प्राईम नंबर्स होय. तर आपल्याला इव्हन प्राईम नंबर्स बघायचे. तर इव्हन प्राईम नंबर्स 1 to 50 मध्ये फक्त एकच नंबर आहे, तो फक्त ओनली 1 2 हा नंबर आहे. मग इथं सेट B लिहिते मी, इज इक्वल टू हा कन्फर्म 2 हा एकच नंबर आहे म्हणून इथे कर्ली ब्रॅकेट नंतर मध्ये आपण डॉट डॉट लिहिणार नाही आहोत. आता इथे पुढे क्वेश्चन नंबर 3 दिलाय आपल्याला, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचे आहेत आपल्याला. तर निगेटिव्ह इंटिजर्स आपले कधी कुठून पासून चालू होतात, तर -1 पासून चालू होतात. मग आपण ते लिहिणार आहोत. इथं अल्फाबेट मी C घेते बघा, इथे कर्ली ब्रॅकेट लिहायचाच आहे आपल्याला, पण इथे सुरुवात करताना आपल्याला -1
-2 -3 आणि इकडे डॉट डॉट लिहायचे आहेत, कारण हे नंबर्स खूप आहेत म्हणून आपण तिथं लिहिणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे आपला 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम. याच्यामध्ये कंसामध्ये आपल्याला सूर असं दिलेलं आहे, तर ते सगळ्यांना माहीत आहेत. कोणकोणते आहेत बघा, सा रे ग म प द नि सा. आणि हे लिहायचे आहेत आपल्याला. इथं सेटचं नाव मी डी देते. तर याच्यामध्ये सा रे ग म प ध नी आणि सा हे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ. बघा 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलंय, तर राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. इन वर्ड्समध्ये लिहायचे आहेत बघा आपल्याला. तर ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला दिलाय 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. आता इथे मी तुम्हाला आधी आपण माहिती बघितली होती, तर त्याच्यामध्ये हा साईन म्हणजे एलिमेंटचं साईन आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग इथे आपल्याला लिहायचंय बघा 4/3 इज an element of Q. त्यानंतर -2 is not element of n. म्हणजे -2 हा n चा एलिमेंट नाहीये असं आपल्याला इथे लिहायचंय. मग इथे लिहून घेऊ आपण वर्डमध्ये -2 is not an element of n. आता 3rd नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिलंय ह्याच्यामध्ये, p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट p सच दॅट p इज अन ऑड नंबर. आता हा ऑड नंबर आहे हे आपल्याला इथं दिलेलं आहे. तर ह्याचं आपल्याला लिहायचंय कसं, तर सेट p इज अ सेट ऑफ ऑल p's सच दॅट p इज अन ऑड नंबर. आता इथे कसं लिहिणार बघा आपण, सेट p is a set of all p's. set p is the all such that p is, इथे आपल्याला पुढे लिहायचंय such that p is an odd number. p is an odd number. बघा हा सोपा प्रश्न होता. फक्त इथे आपल्याला काय करायचं होतं, तर हे एलिमेंट आहेत का नाही हे लिहायचं होतं आणि इन वर्ड्स मध्ये लिहायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 3 बघू. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय बघा, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. 2 एक्झाम्पल्स लिहायचे. मग इथे 1 एक्झाम्पल लिहिलंय, दुसरं एक्झाम्पल तुम्ही लिहायचंय. तर बघा लिस्टिंग मेथड मध्ये मी 3 लँग्वेजेसचे नेम्स लिहिलेले आहेत. तर मग इथे माझा सेट कसा तयार झाला बघा, ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मराठी, हिंदी अँड इंग्लिश कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर तेच रूल मेथडमध्ये मी कसं लिहिलं, तर ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ नेम ऑफ लँग्वेज. हे आहे 3rd नंबरचं आन्सर. आता आपण 4th नंबरचं क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आता आपल्याला ह्याच्यामध्ये लिस्टिंग मेथडनं दिलेला जो क्वेश्चन आहे तो लिहायचा आहे. पहिला क्वेश्चन आपल्याला दिला आहे बघा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार सिस्टीम. इंडियन सोलार सिस्टीम मधले जे सगळे मंथ्स आहेत ते आपल्याला लिहायचे. मग ते म्हणजेच कोणते महिने, तर आपले मराठी महिने कोणकोणते आहेत बघा इथे मी लिहिले. आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी काय केले, आपले आन्सर्स इथं लिहिले, तुम्हाला ते मी वाचून दाखवले बघा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण मीन्स आपला मार्गशीर्ष महिना, पौष, माघ आणि फाल्गुन हे आहेत आपले मराठी 12 महिने. हे तुम्हाला माहितीच असतील. ठीक आहे. त्यानंतर 2nd नंबरचा क्वेश्चन आहे, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट या शब्दामधले वर्ड्स. आता आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की कर्ली ब्रॅकेटमध्ये
कर्ली ब्रॅकेटमध्ये जे शब्द आहेत ते रिपीट व्हायला नको आहेत. आता याच्यामध्ये रिपीट कोणकोणते शब्द झालेत बघा. तर ह्याच्यामध्ये ई हा शब्द रिपीट झालाय. त्यानंतर कोणता शब्द रिपीट झालाय बघा, एम हा शब्द पण रिपीट झालाय. तर हे शब्द आपण डबल घेणार नाही आहोत, मग उरलेले शब्द आपण घेणार आहेत. तर हा सेट आहे बी. पहिला सेट ए होता, दुसरा सेट मी बी लिहिलाय. त्याच्यामध्ये सी, नंतर ओ, एम, पी, एल, ई, एन, टी हे शब्द मी घेतलेले आहेत. प्रत्येक शब्द मी एकदाच घेतलेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स हे आपण पाचवीच्या आधी म्हणजे तिसरी चौथीला सेमीमध्ये असाल तुम्ही तर त्यावेळेला आपण शिकलो होतो, नंतरही आपण शिकलो. तर कोणकोणते आहेत, नोज, इयर्स, आईज, टंग अँड स्किन हे तुमचे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ह्युमनचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता 1 to 20च्या मधले जे सगळे प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला लिहायचे. मग आता तुम्हाला मी मागच्या क्वेश्चनमध्ये, मला वाटतं पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण सांगितलं होतं की प्राईम नंबर्स हे कोणते असतात. तर ज्या संख्येला 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या आपल्याला लिहायच्या. तर हा डी सेट आहे. डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 79, 19 हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. आता ह्यातला लास्ट क्वेश्चन आहे तर काय आहे, नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपल्या जगामध्ये जेवढे खंड आहेत, किती खंड आहेत तुम्हाला माहिती आहेत, 7 खंड आहेत. त्यांच्या नावांची लिस्ट आपल्याला इथे करायला सांगितले. तर हा आहे सेट नंबर ई. तर ई इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका हा प्रश्न आहे. आता तुम्हाला लिस्टिंग मेथडनं कसं लिहायचं हे आधी तुम्हाला समजलं. तुम्ही आधीच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की ही माहिती बघितल्यानंतर प्रॅक्टिस सेट करणं खूप सोपं जाईल. आता आपल्या ह्या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 5. बघा आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला शेवटचा क्वेश्चन राहिला होता आपला 5वा. तर तो काय आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. आता ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारले आहेत आपल्याला, सेट विचारले आहेत, तर ते आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचे आहेत. ॲक्च्युली त्यांनी लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले आहेत. आता पहिला प्रश्न काय सांगितलं आहे आपल्याला, 1 ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 अँड 100. आता इथे रूल मेथडमध्ये ज्या वेळेला आपण एखादं लिहिणार आहे, क्वेश्चनचा आन्सर लिहिणार आहे, त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला तुम्हाला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिस्टिंग मेथड दिलेली आहे तर ते कशा स्वरूपात दिलं आहे हे तुम्हाला आधी समजून घ्यायचे. मग आता इथे तुम्ही लक्षात घ्या की 1चा वर्ग आहे 1, 4 हा 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. म्हणजे हे इथं आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये जी लिस्ट दिलेली आहे ही 1 ते 10 या संख्यांच्या वर्गांची दिलेली आहे लिस्ट. तर इथे आपल्याला त्याची रूल मेथडमध्ये मांडणी करायची. तर इथे मी मांडणी करून ठेवली आहे बघा. ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एन इज लेस दॅन 10. बघा आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक्स हा एनचा वर्ग आहे. तर एन कोणते आहेत, तर ह्या सगळ्या संख्या म्हणजेच स्मॉल एन आहेत. आणि पुढे इथे दिले एन बिलॉंग्स टू एन म्हणजे ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या नॅचरल संख्या आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. आणि इथे पुढे सांगितलंय की ह्या सगळ्या 10च्या बरोबरीत, खाली डॅश दिलाय म्हणजे 10च्या बरोबरीत आणि 10पेक्षा लहान संख्या आहेत. हे रूल मेथडमध्ये आपण लिहिले. त्यानंतर आपल्याला इथे काय दिलंय, सेकंड नंबरचा क्वेश्चन. तर इथे दिलाय बी इज इक्वल टू काय सांगितलंय, 6, 12, 18, 24, 30, 36, 42 अँड 14 हे नंबर्स दिलेत आपल्याला. आता हे नंबर्स आपण बघितले, हे वर्ग आहेत का, स्क्वेअर नाही आहेत. हे घन आहेत का, तर ते नाही आहेत. मग आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा तुम्हाला 6चा पाडा दिलेला आहे. तर इथे 6 एके 6, साइन गुणे 12, साइन त्रिक 18, साइन चौक 24, 6 पंचेतीस, 6 6 36, साइन 7 42, साइन 8
48 असं हे संख्या दिलेत आपल्याला. मग आपण ते रूल मेथडमध्ये कसे लिहिणार आहोत, तर b इज इक्वल टू x सच दॅट x इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे काय, तर इथे 6 आहे आणि इथे n आहे. n ह्यांच्या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही, म्हणजे इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. n म्हणजे नंबर्स आहेत, तर इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असे 8 पर्यंतचे नंबर आहेत. मग ह्या सगळ्या नॅचरल नंबर्स आहेत. n बिलॉंग्स टू n अँड n इज लेस दॅन 9, म्हणजे n ही संख्या 9 पेक्षा कशी आहे, लहान आहे. म्हणजे इथं 8 ही संख्या आहे. 6 8 48 ही संख्या येते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, c इज इक्वल टू SMILE, स्माइल हा शब्द आहे. तर तो लिहिला कसा ते लिहायचं एकदम सोपं आहे. c इज इक्वल टू x सच दॅट x इज अ लेटर इज द वर्ड ऑफ स्माइल. ठीक आहे, स्माइल या शब्दाची शब्द आहे असं आपण लिहिलं. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे. मी इथे शॉर्ट फॉर्म लिहिलेत, तुमचे डेज आहेत, वीकचे डेज आहेत, तिथं तुमच्या पुस्तकामध्ये पूर्ण लिहिलेत. मला जागा कमी होती म्हणून मी कमी लिहिले. तर d इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे कर्ली ब्रॅकेट क्लोज. मग मी इथे काय लिहिलं, d इज द सेट ऑफ z सच दॅट z इज अ डेज ऑफ अ वीक, इज अ डेज ऑफ अ वीक, म्हणजे हे आठवड्याचे वार आहेत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपल्या प्रॅक्टिस सेटचा पण आणि या क्वेश्चनचा पण. x इज इक्वल टू EAT हा शब्द दिलेला आहे. तर ह्या शब्द EAT ईट पण होऊ शकतो आणि ATE एट पण होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण ईट हा शब्द घेतलेला आहे. तर इथे काय दिले मी, x इज द सेट ऑफ y such that y is a letter in the word eat. ह्याच्यामध्ये ईट हा शब्द आहे, हे मी इथं लिहिलंय. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यापुढे मी 9वी आणि 10वी या दोन्ही इयत्तांसाठी गणिताचेही व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. त्यामुळे तुम्ही 9वीच्या विद्यार्थ्यांनी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला गणितासाठी खूप फायदा होईल. धन्यवाद.